नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत कॉर्न टिक्की संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणून किंवा सकाळचा नाश्ता म्हणून तुम्ही इथे हे कॉर्न टिक्की बनवू शकता, खाऊ शकता। तर त्यासाठी इथे मी 2 मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते किसणीवर असे बारीक असं किसून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी अर्धी वाटी पोहे टाकून घेतलेले आहेत भिजवलेले आणि इथे मी कॉर्नचे जे दाणे आहेत ते थोडेसे असे बॉईल करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे मी 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसूण टाकल्यामुळे इथे आपल्या टिक्कीला चांगली अशी चव येते। तुम्ही इथे कांदा सुद्धा टाकू शकता। तर इथे मी 2 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत। त्यानंतर इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी तिखट मसाला, लाल मिरची पावडर, त्यानंतर इथे धणे जिरे पावडर, गरम मसाला, तर इथे हळद नाही टाकायची कारण हळदीमुळे हळदीचा वास येतो या टिक्कीला, तर त्यामुळे हळद ही स्किप करायची आहे इथे। तर हे मिश्रण आता मी व्यवस्थित असं हे मिक्स करून घेणार आहे। संध्याकाळच्या स्नॅक्स म्हणून हे टिक्की खूप चांगले आहे नाश्त्यासाठी। तर त्यासाठी इथे मी कॉर्नची स्लरी बनवून घेतलेली आहे। तर इथे जी कॉर्नची स्लरी आहे ती पातळ ठेवायची आहे, जाड नाही ठेवायची। आणि मी इथे कोटिंगसाठी मी इथे शेव घेतलेली आहे, भाजकी शेव। तर इथे मी या मिश्रणाचे असे गोळे करून घेणार आहे आणि त्यांना टिक्कीचा आकार देऊन घेणार आहे। तर कॉर्नची स्लरी जी आहे ती पातळ ठेवण्यामुळे टिक्कीला जो आपली कॉर्नची जी स्लरी आहे ती जास्त लागत नाही, कारण जेव्हा आपण तेलामध्ये फ्राय करतो त्यानंतर खाताना ती टिक्की जी आहे ती पीठ लागते खाताना। त्यामुळे टिक्कीचं जे आपलं स्लरी जी आपण कॉर्नची बनवलेली होती ती पातळच ठेवायची आहे, जाड ठेवायची नाही। तर इथे मी कोटिंग करून घेणार आहे शेवेची। त्यानंतर इथे एका पॅनमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि या तेलामध्ये मी एक टिक्की करून अशी ही फ्राय करायला ठेवणार आहे। तर एक बाजू झाल्यानंतर दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आहे। तर इथे अशा पद्धतीने आपली टिक्की एका बाजूने सर्व ह्या शिजून झालेल्या आहेत, तर दुसरी बाजू मी पलटी करून घेणार आहे। तुम्ही इथे या टिक्कींना डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण इथे शॅलो फ्राय केल्यामुळे त्या कमी ऑइली बनतात। तर अशा पद्धतीने मी सर्व टिक्की या शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही इथे अजूनही काही व्हेजिटेबल्स तुमच्याकडे असतील तर तुम्ही टाकू शकता, पण इथे मी कॉर्न टिक्की बनवत असल्यामुळे मी फक्त इथे कॉर्नचाच वापर केलेला आहे। तर इथे अशा पद्धतीने आपल्या ह्या सर्व टिक्क्या भाजून रेडी झालेल्या आहेत। तर तुम्ही ही टिक्की सॉस सोबत सर्व करू शकता, खूपच छान लागते। इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून किंवा सकाळचा नाश्ता म्हणून तुम्ही ही टिक्की खाऊ शकता। खूप क्रंची, क्रिस्पी आणि खूप टेस्टी अशी लागते। तर तुम्ही सुद्धा तुमच्या घरी ट्राय करून बघा, खूप छान लागते आणि बनवायला सुद्धा एकदम सोपी अशी ही टिक्की छान लागते। बाय बाय।